विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. विषयाचा विसर पडल्याशिवाय ब्रह्मरस अंगी ठसावणारच नाही, आणि ज्याला ब्रह्मरस अंगी ठसावला त्याची विषयावर वृत्ती जाणारच नाही, असं त्याचं गणित. शुकमुनींची परीक्षा पाहण्याकरता ज्या वेळेला इंद्रानं रंभेला पाठवलं, त्यावेळेला शुकमुनींनी लक्ष सुद्धा दिले नाही. त्यावेळेला ती रंभा म्हणते, तिनं आपलं पोट फाडून दाखवलं. या मृत्यू लोकांच्या स्त्रियांसारखं नाशिवंत शरीर माझं आहे असं समजत असाल तुम्ही, कस्तुरीचा सुगंध आला, आता तरी माझा अंगीकार करतील असं त्या रंभेने विचार केला, म्हणून पोट फाडून दाखवलं, कस्तुरीचा सुगंध आला. पण शुकमुनींनी सांगितलं, मला जरी पहिलंच माहित असतं माते तर मी तुझ्याच पोटी जन्म घेतला असता. बघा काय वृत्ती आहे, साधू वृत्ती कशी आहे. तीच गोष्ट आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची. कल्याणचा खजिना लुटला त्यावेळेला आबाजी सोनदेवांनी शिवाजी महाराजांच्या सरदारानं एक मुस्लिम स्त्री, सुंदर अशी मुस्लिम स्त्री पकडून राजांना त्या ठिकाणी विशेष रूपाने भेट देण्याकरता आणली. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आबाजीला खडसावून सांगितलं, आबाजी तुम्ही सुद्धा, तुमची सुद्धा ही वृत्ती, आणि सांगितलं तिला त्या ठिकाणी सौभाग्याचं सर्व लेणं दान देऊन तिला पुन्हा सुरक्षित तिच्या ठिकाणी परत पाठवा. छत्रपती शिवाजी महाराज तिच्याकडे पाहून बोलले, अशीच मुची माता सती सुंदर रूपवती, आम्ही हे सुंदर झालो असतो बदले छत्रपती. ही वृत्ती राज्यकारभार सांभाळण्याकडे ही वृत्ती लागते. समाज सांभाळणाऱ्या समाज सुधारणाकडे ही वृत्ती गरजेची आहे, तेव्हा परिवर्तन होत असत. तीच गोष्ट जो महात्मा तुम्हाला प्राप्त झाला त्याच्या संबंधाने सांगायची, तुम्हाला माहिती आहे का नाही, पण ऐकलेलं त्यांच्या मुखातून सांगतो. वैतरणा धरणाचं काम चालू असताना मास्तरकीचं काम त्यांच्याकडे आलेलं होतं. श्रीपाद बाबांची गोष्ट सांगतो. एका स्त्रीचं मन त्या ठिकाणी म्हणे माझ्यावरती चढलं. एक वेळेला मला जेवायला घरी बोलवलं, घरामध्ये कोणी नाही, तिने दरवाजा बंद केला आणि आपली इच्छा विषय रूपाने प्रगट केल्याबरोबर मी लगेच सद्गुरूचं स्मरण केलं, आता काहीतरी इथे युक्ती करायला पाहिजे. आणि मग तिला सांगितलं, हे पहा तुझ्या मनामध्ये जे होतं तीच माझ्या मनामध्ये कित्येक दिवसापासून होतं, पण सांगू का, मला आहे टीबीचा आजार, एक जीवन माझ्यामुळे उद्ध्वस्त व्हायला नको, बस त्याबरोबर ती श्री बाजूला झाली. असा महात्मा तुम्हाला आपल्याला भेटलाय बरं का. ज्या अगोदरचे महात्मे सांगितले नाही, जेवढे 4-5 उदाहरणं दिली ना, त्या तोडीचा महात्मा आपल्याला भेटलेला आहे, सामान्य नाहीये. त्याच्यातलं थोडं जरी आपल्याकडे अंगी उतरलं ना, तरी पण जय जयकार करायला आपण मग योग्य आहोत. नाही तर जय जयकार करणे, त्यांचा जय जयकार करण्याचे सुद्धा आमच्यामध्ये काय नाही, काय लागत जय जयकार करायला, काय लागत का, पैसे लागतात करते वारंवार जय जयकार, पण त्याच्यातलं 4 आणे त्यांच्याकडचं जरी आपल्यामध्ये उतरलं ना तरी भरपूर झालं. असो त्या कलियुग, या ठिकाणी त्या कलियुगाने ज्या वेळेला परीक्षित राजाच्या चरणाला स्पर्श केला ना, त्याच वेळेला त्या कली त्याच्यामध्ये उतरला. कोणामध्ये? राजर्षी असा हा राजा आहे, म्हणजे ऋषी तुल्य असणारा राजा, पण कलीचा नुसता स्पर्श झाला त्या. आणि तिथून पुढे परिणाम काय झाला, घरी गेल्यानंतर त्यांनी पाहिलं आपल्या पूर्वजांनी आपल्याकरता काय खजिन्यामध्ये कमवून ठेवलंय ते पाहत असताना त्याला त्या ठिकाणी सोन्याचे अनेक मुकुट दिसले. त्याच्यातलं एक मुकुट त्याने उचलला आणि आपल्या मस्तकावर घातला. तिने जडीत असणारा सुवर्ण मुकुट, पण तो राजा जरासंधाचा मुकुट होता. परिणाम जसं कलीनं स्पर्श केला हात परिणाम त्याच्यावर झालाच राजा परीक्षितीवर, पण अजून त्या जरासंधाचा मुकुट घातल्यामुळं आणि त्याच्यावरती अजून परिणाम असा झाला. आणि कधी शिकारीला न जाणारा परीक्षिती राजा त्या दिवशी त्याला शिकार करण्याची इच्छा झाली. राजांचा शिकार हा छंद आहे, पण राजा परीक्षिती हा धार्मिक आहे, त्याने कधी जीवनात शिकार नाही केली. पण राजाचा मुकुट परिचय केला ना जरासंधाचा, आणि कलीनं स्पर्श केला ना पायाला, तो कली घुसल्यामुळं परिणाम झाला. आणि शिकार करायला गेलेल्या या राजा परीक्षितीनं दिवसभर शिकार करून दुपारची वेळ झाली, तहान लागली, भूक लागली, आणि काही त्या ठिकाणी प्यायला कुठं मिळेना अरण्यामध्ये.
इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागले. एकटेच होते, सैन्यही बरोबर नाही शिकारीला जाताना. त्या ठिकाणी त्यांना आश्रम दिसला. त्या आश्रमाच्या दिशेनं वाटचाल केली. त्या आश्रमाच्या अंगणामध्ये, त्या पर्णकुटीच्या अंगणामध्ये एक साधू त्या ठिकाणी आणि समाधिस्थ स्थितीमध्ये बसलेला आहे. ब्रह्मानंदी लागली टाळी, ब्रह्मानंदी लागली टाळी, ब्रह्मानंदी लागली टाळी, तुम देहातील कोणते हाते सांभाळे, ब्रह्मानंदी लागली टाळी, ब्रह्मानंदी लागली टाळी, कोणते हाते सांभाळे, ब्रह्मानंदी लागली टाळी, ब्रह्मानंदी लागली टाळी. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. अशा स्थितीमध्ये असवायचा कोठी आठवती नाही, देही चढे बोलशा. राजाने पाहिलं आजूबाजूला कोणी नाहीये. घरामध्ये पर्णकुटीमध्ये जाणं उचित नाही. मर्यादा पाळणारा राजा आहे. तहान लागली तरी स्वतः दुसऱ्याच्या घरामध्ये जाण्याचं सुद्धा त्याच्यामध्ये काही नाही. त्यांनी त्याच्याकडे मर्यादा आहे. परंतु अविचार आला डोक्यामध्ये. धार्मिक असणाऱ्या राजाच्या डोक्यातही अविचार आला. कलीच्या स्पर्शामुळं, जरासंधाच्या मुकुटामुळं. आमच्यासारखे राजे या ब्राह्मणांचं साधूंचं रक्षण करतात म्हणून हे होम आव्हान परमार्थ करू शकतात. आम्ही जर यांचं संरक्षण केलं नाही तर यांना कोणी दुष्ट मंडळी राक्षस करू देणार नाही. मग यांच्या घरी आम्ही आल्यानंतर आम्हाला फक्त पाणी मिळावं एवढी अपेक्षा असताना मला पाहून या ढोंगी साधूनं डोळे मिटून घेतले. कलीचा प्रभाव धार्मिक राजाच्या अंतःकरणामध्ये साधू बद्दल अशी इच्छा निर्माण झाली, असा भाव तयार झाला. म्हणून तिथे मेलेला एक सर्प होता, तो बाणाच्या टोकानं उचलून त्या शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये त्यांनी घातला राजा परीक्षितीनं, आणि आपल्या आलेल्या मार्गाने तो आपल्या घरी निघून गेला. थोड्या वेळाने त्या शमीक ऋषींचा पुत्र शृंग ऋषी जो आहे ना, मुलांमध्ये खेळत असताना तिकडून ज्या वेळेला घरी आला आणि त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं, पाणी पिण्याकरता म्हणून आला होता, त्यांनी पाहिल्याबरोबर त्याला अतिशय संताप आला. आणि त्यावेळेचे साधू पुरुष सोडा, पण त्यांच्या ज्या पतिव्रता स्त्रिया आणि त्यांची मुलं सुद्धा शाप द्यायला समर्थ होत्या. त्याचं कारण त्यांचं आचरणच तेवढं शुद्ध होतं. तेवढं आचरण शुद्ध असावं लागतं. त्यामुळे त्या शापामध्ये शापवाणी तयार होते. त्यांनी त्या ठिकाणी शाप दिला, ज्या कोणी दुष्टाने हे कृत्य केलं असेल, मेलेला सर्प माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये टाकला असेल, 7 दिवसाच्या आतमध्ये तक्षक नावाचा आणि सर्प येऊन त्याला दंश केला. शाप आणि शाप दिल्याबरोबर त्या ठिकाणी थोड्या वेळानंतर ज्या वेळेला वृत्तीवरती आले शमीक ऋषी, अंतर्ज्ञानाने त्यांना या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाल्याबरोबर, अरे तुला तू हे काय केलंस? ऋषितुल्य असणाऱ्या राजाला हा शाप दिला, ही गोष्ट तू बरोबर नाही केली. त्याच्याकडून जरी ही चूक झालेली असेल तरी त्याला असं एवढ्या पद्धतीचं शासन नव्हतं द्यायला पाहिजे. पाकिटमारी केलेल्याला फाशीची शिक्षा 302 कलम लावणं योग्य नाही. शिक्षा झाली पाहिजे, पण एवढी मोठी. आता एक काम करा, कुणीतरी त्या ठिकाणी जाऊन त्या राजाला कमीत कमी सांगा तरी आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प येऊन तुला दंश करणार आहे, त्याच्यापर्यंत बातमी तर पोचवायला नाही. म्हणजे अंतकाळी त्या ठिकाणी काय करावं लागतं हे ती क्रिया करील तो. काय करावं लागतं अंतकाळ सुधारावा करता? काय माहिती आम्हाला? काय माहिती? हा, अंतकाळ सामान्य गोष्ट नाही. अजून आपण पार आपल्या पार गौऱ्या मसनात गेल्या तरी अजून डोक्यात यायला तयार नाही. म्हणजे ते आपण पोचल्यात, गौऱ्या पार मसनात गेल्या. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे त्या काय सुखा पार नाही, त्याच्या सुखाला पारावर नाही. पण शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाम मुखात येणं सोपी गोष्ट आहे का?
आयुष्यात कधी देवाचं नाव घेतलं नाही असा ग्रस्त ज्या वेळेला मरणासन्न स्थितीमध्ये पडलेला असताना आणि वाचा गेलेलीच आहे. पोरांना वाटलं बुधवारी बाबांनी सांगायचं, पोरांना वाटलं याच्याकडून भगवंताचं नाम आपल्या बापाकडून शेवटच्या क्षणाला तरी यावं. नाही देवा देव केली कधी, नाही नवरात्र उत्सवाला गणेशोत्सव मंडळाला कधी पावती फाडली का, नाही कधी ब्राह्मण भोजन घातलं का, नाही कोणतं सत्कर्म केलं कसा त्याची पावती फाडली. नेहमी विरोधात, पण आता तरी देवाचं नाव यावं मुखामध्ये म्हणून त्या वैद्यराजांना सांगितलं याची वाणी गेलेली, पण 1 मिनिट करता तरी त्याची वाणी परत येईल असा काही उपाय करा. म्हणजे 1 लाख रुपये खर्च लागला. आता मग तो पोरं म्हणतात 2 लाख लागले तरी चालतील, असं का? आता 2 लाख लागलं तरी चालतील आणि जिंदगीत रुपये नाही सोडला कधी कधी धर्माला. मग त्या वेळेला त्यांनी ती मात्रा वैद्यराजांनी दिली आणि दिल्याबरोबर त्याला वाणी आली. आता त्या वाणीचा सदुपयोग करावा का नाही? 2 लाख घालवले पडल्यानंतर त्या ठिकाणी ते वाक्यच करायला लागलं. पोरांना वाटलं वासुदेव हरी केशव हरी म्हणत असं, त्याला ते नव्हतं म्हणायचं, हात करून ते सांगत होतं. तिकडं वासरानी किरसुनी खाली तुम्ही माझ्या माग काय असाच प्रपंच करणार का? आता यांची गती काय होणार? जन्म